प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा इयत्ता 5वी या इयत्ता 5वीचा इंग्रजी विषयाचा जो 40 मार्काचा पेपर आहे। पहा, आता 5वीला आपल्याला वार्षिक परीक्षा आणि वार्षिक परीक्षेमध्ये आपल्याला पॅटचे जो मूल्यमापन आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये संकलित मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका ही तयार करायची आहे। ही प्रश्नपत्रिका अत्यंत चांगल्या प्रकारची आहे। नक्कीच या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपयोग करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करून ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि विद्यार्थ्यांना द्या। नक्कीच वार्षिक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका इयत्ता 5वीची आहे। लगेच आपण या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहूया। पहा, क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द रायमिंग वर्ड फॉर द फॉलोइंग। पहा, क्वेश्चन नंबर 1 रायमिंग वर्ड या ठिकाणी लिहायचे आहेत। मार्क आहेत 3 मार्कासाठी। पहा, लुकला रायमिंग वर्ड विद्यार्थी लिहिणार आहे। पहा, या ठिकाणी मी लिहिलं आहे बुक, टूक देखील होऊ शकतं, साऊंड राऊंड, ग्राउंड देखील होऊ शकतं। त्यानंतर माऊस पाऊस, अशा पद्धतीने या ठिकाणी रायमिंग वर्ड लिहायचं आहे। एक रायमिंग वर्ड बरोबर लिहिलं तर 1 मार्क, असे 3 मार्क या ठिकाणी रायमिंग वर्डला देण्यात आलेले आहेत। पहा, ही प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करा, डाउनलोड करा आणि फक्त 3 पेजचीच प्रश्नपत्रिका आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये प्रश्न म्हणजे तुम्हाला इतर उत्तरपत्रिकेची देखील आवश्यकता नाही। प्रश्नपत्रिकेमध्येच उत्तर लिहिण्यासाठी भरपूर जागा देण्यात आलेली आहे। चला तर मग लगेचच पाहूया। क्वेश्चन नंबर 1 बी, राईट द फॉलोइंग वर्ड इन द प्रॉपर कॉलम। पहा, वन आणि मेनी। पहा, आता वन काय आहे, गर्ल्स, गर्ल, डे, फ्रेंड, बेबी आणि फिश हे वन आहेत म्हणजे एकवचनी आहे। अनेकवचनी काय, बर्ड्स, पक्षी, केक्स, चिल्ड्रन, डोर्स आणि मेन्स हे काय आहेत, अनेकवचनी आहे। मेनी आणि अनेकवचनी या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बी या प्रश्नाला 4 मार्क होते। पहा, वन्स आणि मेनी याचं आपल्याला काय करायचं होतं, वर्गीकरण करायचं होतं। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, त्यामधला ए, ट्राय टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ॲज पॉसिबल यूजिंग द टेबल बिलो। मार्क आहेत 5 सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला बनवायचे आहेत। एक सेंटेन्स 1 मार्कासाठी आहे। पहा, या ठिकाणी टेबल दिलेला आहे, त्या टेबलचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, 5 सेंटेन्स बनवायचे होते। पहा, आता या ठिकाणी मी 5 सेंटेन्स बनवले आहेत। रेन फॉल्स फ्रॉम टू द स्काय, अ स्टोन फॉल्स फ्रॉम टू द हिल, अ रिव्हर फॉल्स फ्रॉम टू द हिल, द वाइंड ब्लो फ्रॉम द हिल, बोट सिंक्स फ्रॉम टू द सी अँड द वाइंड ब्लो फ्रॉम द सी। अशा पद्धतीचे 5 वाक्य आपण तयार केले तर आपल्याला या ठिकाणी 5 मार्क मिळणार आहेत। त्यानंतर पुढे आहे, राईट द नेम ऑफ द फॉलोइंग शेप। पहा, या ठिकाणी पहिलं शेप कशाचं आहे, तर पहिला आहे ॲरो आहे, बरोबर, म्हणजे काय आहे, बाण आहे। त्यानंतर म्हणजे किरण। पहा, त्यानंतर रेक्टँगल म्हणजे आयत आहे। त्यानंतर ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आहे। त्यानंतर स्टार म्हणजे चांदणी, स्क्वेअर म्हणजे चौरस आणि लाईन सिगमेंट म्हणजे रेषाखंड। अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी या शेपचे आकार आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचे होते। 5 मार्कासाठी हा प्रश्न होता। पहा, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट द ऑपोजिट वर्ड, म्हणजे या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत। पहा, लेफ्टचा विरुद्धार्थी आहे राईट, त्यानंतर गुडचा आहे बॅड, त्यानंतर ओपनचा क्लोज, लिटलचा बिग। अशा पद्धतीने हे ऑपोजिट वर्ड 4 मार्कासाठी हे ऑपोजिट वर्ड क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ओनली 3 मार्क 3। हू वॉन्टेड टू गेट मोर गोल्ड क्विकली, त्याचं उत्तर आहे द किंग। त्यानंतर हू वॉज जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर द फेमस सायंटिस्ट, काय उत्तर आहे त्याचं, द फेमस सायंटिस्ट। त्यानंतर व्हॉट साऊंड डू द मंकी मेक। पहा, मंकीचा आवाज काय आपण म्हणतो, त्याला चॅटर, काय म्हणतो, चॅटर। त्यानंतर हू सिंग अ लाऊड सॉन्ग, त्याचं उत्तर आहे वाइंड सिंग अ लाऊड सॉन्ग। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, फिल इन द करेक्ट डे अँड डेट इन द फॉलोइंग। मार्क आहेत 4। पहा, डे दिलेला आहे, टुडे आहे वेनसडे, तर येस्टरडे कोणता राहणार आहे, ट्यूजडे राहणार आहे। त्यानंतर टुमॉरो कोणता वार राहणार आहे, तर थर्सडे राहणार आहे। म्हणजे जर आज बुधवार असेल तर उद्या कोणता वार, गुरुवार राहणार आहे। आणि पहा, काल कोणता होता, तर काल होता मंगळवार। जर आज बुधवार असेल तर काल मंगळवार आणि उद्या कोणता वार राहणार आहे, गुरुवार राहणार आहे।
त्याच पद्धतीने डेट दिलेली आहे 10 एप्रिल टुमारो, म्हणजे उद्याच्याला 10 एप्रिल असेल तर आज किती राहणार आहे 9 एप्रिल आणि काल किती असणार किती होती पहा 8 एप्रिल. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. फिल इन द करेक्ट डेट इन द फॉलोइंग. मार्क आहेत पहा 4 मार्क. पहा 4 ठिकाणी आपल्याला हे ट्यूजडे, थर्सडे, 8 एप्रिल आणि 9 एप्रिल लिहायचं आहे. म्हणजे 4 ठिकाणी लिहायचं आहे म्हणून या ठिकाणी 4 मार्क देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बी आहे राईट द मिनिंगफुल ऑफ एनी फॉरवर्ड इन युअर मदर टंग. या ठिकाणी आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये काय करायचं आहे त्या वर्डचं मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार करायचा आहे. तर हॅमरला मराठीमध्ये काय म्हणतात तर हातोडा. काय म्हणतात हातोडा. अनहॅपीला मराठीमध्ये काय म्हणतात तर दुःखी. त्यानंतर न्यूज म्हणजे बातमी. लॅबोरेटरी म्हणजे काय प्रयोगशाळा. मनी म्हणजे काय पैसा. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फक्त 4 वर्डचंच, या ठिकाणी 5 वर्ड दिलेले आहेत परंतु 4 वर्डचंच आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये काय करायचं आहे कन्वर्ट करायचे आहेत. त्याला 4 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी मी 5ही जे वर्ड आहेत ते आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करून दाखवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 आहे. क्वेश्चन नंबर 5A राईट द 4 वर्ड रिलेटेड इन गिवन वर्ड्स. पहा म्हणजे आपल्याला या वर्डशी संबंधित वर्ड शब्द आपल्याला इंग्रजीमधून लिहायचे आहेत. पहा गार्डनशी संबंधित वर्ड काय आहेत तर फ्लावर आहे, प्लांट आहे, फ्रूट आहे, सोल आहे, वॉटर आहे. बरोबर म्हणजे फुले, झाडे, फळे, माती आणि पाणी अशा पद्धतीचं. त्यानंतर स्कूलशी संबंधित कोण शब्द आहेत तर टेबल आहे, पेन आहे, बेंच आहे, ब्लॅकबोर्ड आहे, टीचर आहे. म्हणजे पहा हे जे स्कूलशी संबंधित असणारे शब्द आणि गार्डनशी संबंधित असणारे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. 3-3 मार्काला हा प्रश्न होता. पहा म्हणजे 3 शब्द लिहिले असतील तुम्ही अचूक तर तुम्हाला 3 मार्क पहिल्या प्रश्नाला. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाला देखील 3 मार्क. 3 जर शब्द तुम्ही इंग्रजीमध्ये त्या स्कूलशी संबंधित लिहिले असतील तर तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे 6 मार्काचा हा क्वेश्चन नंबर 5A होता. पहा त्यानंतर बी आहे रीड केअरफुली अँड आन्सर द रिडल. पहा आय यूज नीडल्स अँड थ्रेड्स अँड scissors and buttons and all sort of cloth. I take measurement and then stitch garment who I am. पहा म्हणजे या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी मी काय सुईचा उपयोग करतो. बरोबर आय यूज सुई. बरोबर निडल्स, थ्रेड्स, कात्री आणि यांच्या साहाय्याने शर्टला बटन लावतो. माप घेऊन मी काय करतो या ठिकाणी कपडे शिवतो. हू आय एम त्याचं उत्तर आहे टेलर म्हणजे काय शिंपी. अशा पद्धतीचं हे 2 मार्काचं काय होतं कोडं होतं. पहा म्हणजेच या ठिकाणी इयत्ता 5वीचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर आधारित असणारा हा जो पेपर आहे तो पेपर आपण या ठिकाणी पाहिला. अत्यंत चांगल्या प्रकारचा पेपर आहे. नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करून हा जो पेपर आहे तो डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि विद्यार्थ्यांना द्या. आत्ता तुम्ही जो पाहिलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.